नमस्कार मंडळी, रामराम. आज बऱ्याच दिवसानंतर गच्चीवरती फेरफटका मारायला गेली तर सगळ्या झाडांमध्ये गवत झालं होतं, ते सगळं काढून घेतलं आणि किरादारणीवरती गहू वाळत टाकले होते, त्याच्यात सुद्धा हात फिरवून घेतला. कपडे घेऊन खाली आले आणि सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न केले, कारण ते आतुरतेने माझी वाट बघत होते. मग माझ्या स्वयंपाकाला थोडा वेळ होता आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी करते. पण आज थोडंसं आळशी चाललेलं आहे, म्हणजेच निवांत कामं चालू आहेत, त्यामुळे मला स्वयंपाकाला वेळ होता आणि मी स्वयंपाक करते तर ताई इतर सगळी कामं करते, म्हणजेच तुळशीला दिवा लावणं, संध्याकाळचं झाडलोट वगैरे ही सगळी कामं ताई करते. पण स्वयंपाकाला उशीर असल्यामुळे मग मी आज तुळशीला दिवा वगैरे लावलेला आहे आणि जास्त काही स्वयंपाक नव्हता. फक्त आज पोळी भाजी बनवायची होती, वरण भाताला सुट्टी. तर मी स्वयंपाकाला लागलेच आणि आमच्या किरायदारांकडे एक छोटासा मुलगा आहे, जो इतका करामती आहे. तर तो आला होता आणि त्याचं मध्येच तिसरंच चालू होतं. म्हणजे काही कारण नाही, काही नाही, पण त्याला उड्या मारायच्या असतात, त्याला वेगळ्याच गप्पा मारायच्या एकदम वातावरण तो खूप मजेशीर बनवतो, कारण त्याचे बोबडे शब्द खूप भारी वाटतात. तर तुमच्याकडे असं कोण आहे कमेंटमध्ये नक्की